वाई शहराच्या समस्यांची ऐशी की तैशी, प्रशासनाचे सहकार्य नसल्यामुळे समन्वयाचा अभाव, नगराध्यक्ष अनिल सावंतांच्या सहनशीलतेचा बांध फुटला, मुख्याधिकारी संजीवनी दळवी कार्यकाळ संपल्याचे कारण पुढे करून जबाबदारी झटकतात, पगार मात्र घेतात. आरोग्य निरीक्षक विजय मरोडामुळे वाईकरांचे आरोग्य धोक्यात, भुयारी गटार योजना अंतिम टप्प्यात, कंत्राटदार अग्निहोत्री यांची 1 वर्ष अंतिम मुदतीची मागणी. नमस्कार, मी संजीव महामुनी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज महाराष्ट्र. वाई नगर परिषदेचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पदभार स्वीकारल्यापासून वाई नगर परिषदेचा कारभार व वाई शहराचा विकास पारदर्शक होण्यासाठी आजतागायत नगर परिषदेत होणाऱ्या 6 सभांचे थेट प्रक्षेपण करण्याचा संकल्प यशस्वी झाल्यामुळे वाईकरांना सद्यस्थितीची बऱ्यापैकी कल्पना आली. पहिल्या 4 सभांचा मागोवा घेतला असता 5व्या सभेच्या वेळी प्रशासनाचे सहकार्य मिळत नाही, अधिकारी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नाहीत, यामुळे वाईकरांना दिलेला शब्द पाळता येत नाही, असे अनेक गतिरोधक मार्गात असल्याने नगरसेवक अनिल सावंत यांच्या सहनशीलतेचा बांध फुटल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. 6व्या सभेच्या प्रारंभी राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी वाई नगर परिषदेच्या सभागृहात भावपूर्ण वातावरणात अनावरण केले व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन वाईकरांना दिलेला शब्द पूर्ण करणार अशी ग्वाही त्यांनी दिली. 5व्या सभेत नगराध्यक्ष यांनी अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. आरोग्य निरीक्षक विजय मरोडा यांच्याकडे आरोग्य खाते असूनही कचरा डेपो, वर्षापूर्वीची खरेदी केली मशिनरी, घंटागाड्यांची हेळसांड, नादुरुस्त गाड्या, गैरहजेरी, बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही अशी ताकीद त्यांनी दिली. प्रशासनाचे सहकार्य नसल्यामुळे विरोधी पक्षनेते विजय ढेकाणी यांनी मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांना जाब विचारला असता माझा कार्यकाळ संपला आहे असे सांगितले. त्यावर ढेकाणी यांनी प्रतिप्रश्न विचारला की तुम्ही 3 वर्ष काय केले, नुसता पगार घेतला का? कंत्राटदार अग्निहोत्री यांच्या अपूर्ण राहिलेल्या पाणी पुरवठा योजनेबाबत जाब विचारला असता त्यांनी आणखी 1 वर्षाची अंतिम मुदत वाढवून मागितली. 6व्या सभेमध्ये एकूण 177 विषय मांडण्यात आले. आम्ही म्हणत नाही आमच्या गावाला घरी पाणी आले किती निघून बघावं अजिबात देऊ नका. मेन पाईपलाईन फुटली, लोकांना आजूबाजूच्या परिसरात पाणी नाही 2 दिवस. त्याची उपाययोजना आम्ही सांगितल्या, टँकर पण आम्ही चालायचे, सगळं राखील घरात लोकांना पाणी आणि भागायचं. तुम्ही काय करताय? अहो त्या ठेकेदार आहे म्हणून त्यांनी विचारांनी रात्रंदिवस थांबून काम केलं. तुमचं एक अधिकारी म्हणजे एक कर्मचारी नाही समजून ते उभं राहील, मग सगळ्या तुमचं काम होतं. किंवा पाणी नाही तिथं पाईपलाईन त्यांनी अध्यक्षांनी मागायची वाट कसा अध्यक्षांनी पत्र पाठवलं तर माणूस ते सांगतील. हे सगळं प्रशासन पण आम्ही चालवतो, राजकारण पण आम्ही ठेवतो, सगळं आम्ही ठेवतो. तुम्ही काय करता? म्हणून अशी जो उत्तर समाधान करणार असं तर काय अर्थ आहे? बाकीच्यांना काय अर्थ नाही. तुम्ही असं बोलतोय काय अधिकाऱ्यांना विचारणार तुमच्यावर ही सभा घ्यायची कशाला नाही तर कशाला बोलवायचं अध्यक्ष त्याचं काहीच करणार नसतील तर सगळं तुम्ही घ्या पाहिजे. आम्हाला सगळ्यांना फक्त अध्यक्षाला विचारायचं असतं. असं काय बोलले काय बरोबर नाही मॅडम. जबाबदारीने बोललोय, जेवढं शक्य आहे तेवढं सगळं केलेलं आहे. तुम्ही आता असं म्हणाल की ह्यांच्या बदल्यात माझ्या हातात नाही. डिसिप्लिन म्हणजे
वाचा ना एकदा. हातात कायदे, कानून सगळं आहे ना. का ते आम्ही स्वतः असं वाचून तुम्हाला सांगू. कुठल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत, केडरच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत आमच्या हातात काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? रिपोर्ट करू शकतो ना मॅडम. रिपोर्ट केलेले आहे, बघून घ्या. आम्हाला द्या, आम्ही आम्हाला सांगितलं की तो सर्व सांगितलं पाहिजे, रिपोर्ट पाठवले. आपण रिपोर्ट केलेले नाही का? आपल्या त्याच विषयाच्या अनुषंगाने आपण विजयराव आहे का आपल्या सभागृह म्हणून आपण एक निर्णय घेऊया. म्हणजे काय? कसा विषय ऐका ना, ऐका. आपण हे नेहमी होते की बाबा तुमचा वेगळ्याविषयी आमचा वेगळ्याविषयी, तर असं न करता हे सगळे नगरसेवक पण आता म्हणजे हतबल झाले की नक्की आम्ही नक्की करायचं काय बाबा, लोकांचे प्रश्न सोडवायचे कसे, त्याचा फॉलोअप कसा घ्यायचा किंवा त्याच्यासाठी प्रशासन मदत करणार आहे का नाही, हे सगळे विषय आता गेले 5 महिने आला आपण बघतोय. आपण त्यासाठी 2 विषय आहेत अजेंड्यावर का. एक मारोडांचा आहे, रिझल्ट ओरिएंटेड काम नाही झालं, यांचा जे काय आरोग्याच्या रिलेटेड विषय सांगितलं, घन कचऱ्याचं 1 वर्ष आलं, बायोमायनिंगचं टेंडर आहे, 1 वर्ष आलं, टेंडर झालं नाही. माझे वसुंधराचं तेच आहे, 5 स्टार नामांकन चालू आहे आता, त्यात आपली नगरपालिका नंबरमध्ये येत नाही. आरोग्य अधिकारी म्हणून ज्या मॅडम त्यांच्या जबाबदार आहे त्यांना तुम्ही डिफाईन करा ना, त्यांच्या डेफिनेशन प्रमाणे काम येत नसेल. माझ्या हातात नाही, आपण रिपोर्ट पाठवू. रिपोर्ट पाठवू शकतो ना, आपण पाठवू शकतो ना रिपोर्ट. त्यांचं बायोमेट्रिक बघा, ते बाबा जर प्रेझेंटली तेवढा वेळ नसेल, गाड्यांची परिस्थिती बघा, कचरा डेपो मला सांगा 50 कंपन्यांचा कचरा ते कचरा डेपो जर येत असेल, आपण त्यांना विनंती केली, आपण इम्प्लिमेंट करायला सांगितलं, आपण चिकन मटन शॉपच्या ज्या गाड्या होत्या त्यांना पावती चालू करायला, म्हणजे आम्हाला सांगाय मॅडम लाज वाटते की पावती पुस्तके छापायला 2 महिने आलं. 170 चिकन शॉप आणि मटन शॉप आहे, 25-30 रुपयांची लोक म्हणले आम्ही पैसे देऊ, पण आमचा जे वेस्ट आहे ते तुम्ही घंटा गाडीतनं घेऊन जावा. 1 घंटा गाडी फिरवायची आणि एक ड्रायव्हर त्याच्यावर एक पावती करणार. 17,000 रुपये रोजची गोळा होती. त्याच्यामध्ये एक माणसाच्या गाडीचा 1,000 रुपयाचा खर्च सोडला आपण, ते सुद्धा पावती पुस्तक प्रिंट झालं नाही आजपर्यंत. काय डोक्यात झालं, काय करायचं नाही. तुम्ही नगराध्यक्ष म्हणून इकडे माझ्या येऊन बसला, खूप हरकत आहे यांना, हलायचंच नाही अजिबात, काय करायचंच नाही यांना. शंभर टक्के महापूर आहे. कसं आहे Thank you.